नमस्कार, 3D हिंदी न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। बदलापुर में शरद चंद्र पवार गुट के शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे ने पार्टी के भीतर असंतुष्टि के कारण 2 दिन पहले शहर अध्यक्ष पद से इस्तीफा देने का फैसला किया था। हालांकि शैलेश वडनेरे ने पार्टी के वरिष्ठ स्तर से मिले आदेश के बाद पार्टी के आदेश को सर्वोत्तम मानते हुए कल शहर अध्यक्ष पद से अपना इस्तीफा वापस ले लिया है। कांग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव जी ने शैलेश वडनेरे का स्वागत करते हुए कहा कि हम इस बार उनकी इस भूमिका का स्वागत करते हैं। लोकसभा चुनाव के लिए उंगलियों पर गिनने जितने दिन ही बाकी है और हम सभी मित्र दल एकजुट हो गए हैं और भिवंडी लोकसभा में बदलापुर से अपने उम्मीदवार को अधिक से अधिक वोट दिलाकर जीत दिलाने के लिए जितना संभव हो सके उतना काम करेंगे, ऐसा कांग्रेस के शहर अध्यक्ष संजय जाधव जी ने कहा। राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी आता स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी त्यांचा काल जी भूमिका जाहीर केली होती त्याच्या विरुद्ध आज जो शेवटी पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ मानला जातो। पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जेव्हा आदेश आला आणि त्यांना त्यांचा राजीनामा मागे घ्यायला लावला तर त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो की आपल्याकडे आता काळ फार कमी राहिलेला आहे आणि या कमी काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराचा प्रचार करून आपल्याला या शहरामधनं त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचं आहे आणि भिवंडी लोकसभामधनं त्यांना विजयी करायचं आहे। त्यामुळे जे काही नाराजी होती किंवा काही गैरसमज झाले होते ते सर्व या ठिकाणी दूर झालेले आहेत असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो। यापुढे कुठलेही असे मतभेद आपापसात राहणार नाहीत, मित्रपक्षांमध्ये राहणार नाहीत याची ग्वाही मी सगळ्यांच्या वतीने देतो। आणि हा जो काळ आहे आता जो येणारे 6-7 दिवस आमच्याकडे राहिलेले आहेत या 6-7 दिवसामध्ये आमचा प्रामुख्याने भर आहे तो प्रचारावर आणि आमच्या उमेदवाराला या शहरातनं जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावर आम्ही फोकस करणार आहोत। बदलापुरातनं तयारी म्हणजे आता जे झालं ते गंगेखालून पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे आणि आज आम्ही 5 जण इथे आहोत। या 5 जणांची जी वज्रमूठ आहे ती वज्रमूठ भक्कम झालेली आज आणि ही वज्रमूठ ज्याच्यावर पडेल त्यातून विजय नक्की आमचा आहे। बाळ्यामामांचा विजय पक्का आहे। आता बदलापूरकरांनी निश्चिंत राहावं, आमच्यात कुठलेही मतभेद नसतील आणि कोणाची नाराजी नसेल आणि उद्धव साहेबांनी आम्हाला जे आदेश दिलेले आहेत भाजप हद्दपार करणे एकमेव उद्दिष्ट आहे। त्यामुळे आम्ही तर कधीच नाराज होणार नाही आणि यापुढे भाजपला कसं केंद्रातून सत्तेतून बाहेर घालवायचं यासाठी आम्ही बदलापुरातनं आमचं एक छोटंसं कार्य असेल आणि ते करत राहू आणि भाजपला हद्दपार करू, ही वज्रमूठ नक्की पडणार है। अब 3D हिंदी न्यूज चैनल सभी शहरों से प्रतिनिधियों की भर्ती कर रहा है। यदि आप 3D हिंदी न्यूज चैनल के प्रतिनिधि बनना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए गए नंबर पर संपर्क करें और हमारे 3D हिंदी न्यूज चैनल के प्रतिनिधि बने और इसी के साथ यूट्यूब पे जाके 3D हिंदी न्यूज चैनल को सब्सक्राइब करें।